नाही, आम्ही ऑलरेडी त्यावेळी देखील सभागृहात मी बोललो होतो. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं हे सामान्य लोकांना बसणार नाही. आता मात्र घरोघरी प्रीपेड मीटर आलेला आहे. म्हणजे जसा मोबाईल रिचार्ज केल्याशिवाय चालणार नाही, आज लाईट वापरली की महिन्यानं आम्ही पैसे भरत होतो. घरच्या मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं नियोजन असायचं की महिन्याभरानं विजेचे बिल मला एवढं येणार आहे, मला पैसे भरायचे. आता आज 1 तारखेला पैसे भरल्याशिवाय 30 दिवस लाईट चालणार नाही. घरात एखादा पेशंट असेल, घरात एखाद्या वृद्ध व्यक्ती असेल, घरात एखादा त्या ठिकाणी कुठंतरी एखाद्या इक्विपमेंटवर एखाद्या वयोवृद्धांना आपण ऑक्सिजन देत असू, काही असेल, तर हे सगळं आता पहिल्या दिवशी तुम्ही पैसे भरले तर चालणार, या पद्धतीचं धोरण. त्यावेळी देखील आम्ही सांगितलेलं 27,000 कोटीचं टेंडर हे 4-5 कंपन्यांना प्रीपेड मीटरचं दिलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे थांबवलं गेलं. आता विधानसभा झाल्यावर मात्र ताबडतोब ते बसवायला लोकांना याचा विरोध आहे. आम्ही देखील लोकांचा विरोध आहे हे गृहीत धरून लोकांनी जर विरोध केला तर आम्ही त्याला विरोध करू. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.